राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे आलेलो आहोत। संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड देखील आता येतील आणि दोन्ही उमेदवार विजयी होतील अशी आम्हा सगळ्यांची खात्री आहे। साहेब, हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यात आपलं महाविकास आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन या ठिकाणी आपण करणार आहे, काय सांगा? कधी कोणाचा बालेकिल्ला नसतो। जनताच आता मला वाटतं सध्याच्या व्यवस्थेच्या विरोधात गेलेली आहे। जनतेला सगळ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातली आणि देशातली जनता आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे। अजित साहेब, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामध्ये अजित पवारांना क्लीन चिट मिळालेली आहे। सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि कणसोले यांना पण क्लीन चिट मिळालेली आहे। मला माहीत नाही की क्लीन चिट मिळाली किंवा नाही। तुम्ही सांगता हीच बातमी, मी अजून वाचलेली नाही। निवडणुकांच्या काळामध्ये प्रशासनाने पारदर्शीपणाने आणि कोणालाही बायस्ड वागू नये। आज दुर्दैवाने पोलीस यंत्रणा आणि महसुली यंत्रणा जर अमरावतीला लोकसभेच्या निवडणुकीत सभा घेण्याच्या संबंधात, सभास्थळाच्या संबंधात जर अशा पद्धतीने वागत असेल तर विरोधकांशी चुकीच्या पद्धतीनं यंत्रणा वागते आणि त्याचा निषेध सर्वत्र होतो आहे। एकदा एखाद्याला जागा सभेला दिली, काही ठिकाणी भाजपने ग्राउंड अडवून ठेवलेले आहेत, सभा त्यांच्या होत नाहीत, फक्त ग्राउंड अडवून ठेवण्याचा उद्योग आहे। प्रशासनाने खरंच जर दुसऱ्याची सभा होत नसेल तर ते ग्राउंड त्या ठिकाणी दुरुस्त करून दुसऱ्या ज्यांचं सभाला मागणी आहे त्यांना देऊ केलं पाहिजे। आरोप केला जातोय, असं असतं तर मी पण लगेच बीजेपीमध्ये गेलो असतो आणि नियमासारखा सापडला असतो, असं शशिकांत शिंदेनी जेव्हापासून निवडणूक लढवायचा निर्णय घेतला तेव्हापासून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रचंड प्रयत्न चालू आहे। मला भारतीय जनता पक्षाला सुचवायचं आहे की एकदा एखाद्याने अर्ज निवडणुकीला भरला की किमान त्यानंतर तरी त्यांच्यावर गुन्हे निवडणूक संपेपर्यंत दाखल करू नयेत। एवढंही तारतम्य जर भारतीय जनता पक्ष पाळत नसेल तर महाराष्ट्रातली जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल।